कथेचं नाव नाद अंतरीचा. लेखन राजश्री बर्वे. अभिवाचन अमृता खानोलकर. जरा बाहेर बसा, स्पंजिंग करायला आलेल्या बाईनं फरमावलं. म्हणून मी आणि बाजूच्या बेडवरच्या पेशंटची नातेवाईक दोघीही बाहेर आलो. बाहेर एक बाग ठेवला होता, त्यावर जाऊन बसलो. तुम्ही त्यांच्या कोण? तिच्याकडून अपेक्षित प्रश्न आलाच. हॉस्पिटलमध्ये शेजारच्या कॉटवर असणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांच्या संभाषणातला सगळ्यात हा पहिला प्रश्न. कारण तिथं तुम्ही कोण याला काहीच महत्त्व नसतं. पेशंट हा केंद्रबिंदू आणि त्याच्याकडे बसणाऱ्यांची पेशंटचे अमुक अमुक म्हणूनच ओळख असते. मी तिची मैत्रीण, मी ओळख सांगितली. हो का? पण वयात खूप फरक दिसतोय. तसा होताच फरक, चांगला 15-16 वर्षांचा. पण म्हणून काय कोणी मैत्रीण असू नये की काय? मग मी म्हणलं तिला, हो आहे फरक. आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. हो का? छान छान. पण एक विचारू? तिला चौकशा करण्यात जास्त रस होता बहुतेक. हो विचारा ना. नाही, 2 दिवस पाहतेय सकाळ संध्याकाळ तुम्हीच असता. त्यांचे स्वतःचे नातेवाईक नाहीत का? आहेत ना. कधी त्यांची सून येते, कधी बहीण, आणि मी मात्र ही जबाबदारी स्वतःहून घेतलीय. वा, छान. मग नोकरी वगैरे नाही करत का तुम्ही? करते की जॉब, पण आता रजा टाकलीये 15 दिवसांची. ती पुन्हा आश्चर्यचकित. तुम्ही ऑफिसमधल्या मैत्रिणीकरता रजा घेतलीत? खरंच ग्रेट आहात हं. तिला वाटलं तसं इतरांनाही वाटत होतंच. माझ्या या रजेला घरच्यांचाही विरोध होता. कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या, असा त्यांचा सूर. पण नंदिनी म्हणजे माझी फक्त मैत्रीण नव्हती, ती माझी जीवनदात्री होती. मला तेव्हाचे ते दिवस आठवले. मी नुकतीच नोकरीला लागलेले. नंदिनीची 10-12 वर्ष झाली होती. स्वभावानं दिलखुलास, मन मिळावू अशी नंदिनी मला फार आवडायची. आम्हा दोघींची पटकन मैत्रीसुद्धा झाली. नंदिनीकडे असणाऱ्या त्या 6th सेन्सबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं, ते त्या दिवशी कळलं. त्या दिवशी माझ्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं. छातीत थोडं दुखतही होतं. घामही आला. घाबरून मी आईला लगेच डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासलं. ECG, BP सर्व काही नॉर्मल आहे असं सांगितलं. गॅस्ट्रिक ट्रबल आहे, बाकी काही नाही असं डॉक्टर म्हणल्यावर तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला. गोळ्या लिहून देतोय, त्या घ्या आणि साधं मूग डाळीचं वरण आणि भात जेवायला सांगा, बाकी घाबरण्यासारखं काहीच नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी तिथूनच नंदिनीला फोन लावला. अर्ध्या तासात पोहोचते ग, जरा मस्टर ठेवायला सांग असं मी म्हणल्यावर नंदिनी म्हणाली, शिल्पा, आईला बरं नाहीये ना? प्लीज थांब आईकडंच, सुट्टी गेली तरीही चालेल. मी मात्र चकित झाले. हिला कसं समजलं आईचं? मी तर हिला काहीच बोलले नव्हते. न राहून मी विचारलंच तिला. ते मी नंतर सांगते, पण सेकंड ओपिनियन पण घे असं मला वाटतंय. आणि प्लीज मी सांगते ते लाईटली घेऊ नकोस. बाकी आपण सगळं नंतर सविस्तर बोलू. आता मला काय करावं तेच कळेना. खरं तर डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला होता आणि आईसुद्धा म्हणत होती, मला रिक्षानं घरी सोड आणि तीच रिक्षा घेऊन पुढं ऑफिसला जा. पण मी तिचं मात्र मुळीच ऐकलं नाही आणि नंदिनीनं सांगितल्याप्रमाणे तिला बळेबळेच दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. तिकडे नंबर लागायला 1 तास लागला. पण तपासल्यावर आईचं BP एकदम हाय आलं. डॉक्टर तपासत असतानाच तिला जोरदार अटॅक आला आणि तिला लगेच ICUत ॲडमिट केलं. पुढं 72 तास तिची कंडिशन क्रिटिकल होती. नशिबानंच ती वाचली. त्या दिवसात नंदिनीशी बोलायला वेळच मिळाला नाही मला. पण दिवसातून 50 वेळा तरी मनातल्या मनात मी तिचे आभार मानले. केवळ ती म्हणाली म्हणूनच मी आईबरोबर थांबले होते.
तिला दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले होते. जर मी ऑफिसला गेले असते तर आई त्यावेळी घरी एकटीच असणार होती. तिला घरी आलेला तो जोरदार अटॅक मला संध्याकाळी घरी जाईपर्यंत कळलाच नसता. नंदिनीला आईचं कसं कळलं होतं ते कळल्याशिवाय मला चैनच पडणार नव्हता. 4 दिवसांनी नंदिनी आईला भेटायला आली तेव्हा तिनं मला जे सांगितलं ते सगळं शॉकिंग होतं. नंदिनीला स्वप्नात दृष्टांत होत होते. तिला स्वप्नात काही अर्धवट प्रसंग, माणसं दिसायची. त्यावरून तिला त्या स्वप्नांचा अर्थ लावावा लागायचा. माझ्या बाबतीतही तिला असंच काही स्वप्न पडलं होतं. त्यात तिला मी आणि आई एका क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसलो. बाहेर पडल्या मी आईला हातानं बाय केलं आणि आम्ही दोघी विरुद्ध दिशेनं जाणार एवढ्यात नंदिनी तिथं आली आणि तिनं मला दुसऱ्या एका लांबच्या क्लिनिककडे बोट दाखवलं. मी मागं वळून पाहिलं तर आई चक्कर येऊन पडली होती. नंदिनीनं ह्या स्वप्नाचा तिला लागेल तसा अर्थ लावला आणि म्हणून मला तिनं आईकडे थांबण्याचा, तिला दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला होता. तिच्यामुळं, केवळ तिच्याचमुळं माझी आई वाचली होती. हा झाला एक प्रसंग, आईचे प्राण वाचल्याचा. पण तो दुसरा प्रसंग, तो प्रसंग तर जीवाचा थरकाप उडवणारा होता. तेव्हा मी पार्ल्याच्या ऑफिसमध्ये होते आणि नंदिनी फोर्टच्या. खूप दिवसात आमची गाठभेट सुद्धा झाली नव्हती. माझ्या सासूबाईंची तब्येत जरा वरखाली होती. काही टेस्ट वगैरे करणं चालू होतं. त्या दिवशी मला त्यांना घेऊन डॉक्टरांच्याकडे जायचं होतं. त्याआधी नानावटी हॉस्पिटलमधून त्यांचा रिपोर्ट आणायचा होता म्हणून मी ऑफिसमधून त्या दिवशी थोडी लवकरच निघाले. तिकडे नंदिनीला ताप भरला होता म्हणून ती सुद्धा रजेवर होती आणि घरात झोपली होती. 4च्या दरम्यान ती ताडकन उठली, छातीत धडधड, सर्वांगाला घाम. अशा अवस्थेतच तिनं माझ्या मोबाईलवर फोन लावला तर फोनची रिंग मात्र वाजतच राहिली. कारण या घाईघाईत मी माझा मोबाईल ऑफिसमधल्या ड्रॉवरमध्येच विसरले होते. मग तिनं ऑफिसमध्ये फोन केला तर मी 5च मिनिटांपूर्वी ऑफिस सोडल्याचं तिला कळलं. मी नानावटीत जाऊन रिपोर्ट घेऊन मग घरी जाणार आहे हेही कळलं. आता काय करावं हे तिला कळतच नव्हतं. शेवटी नंदिनी त्या घरातल्या कपड्यात केस विस्कटलेल्या अवस्थेत निघाली. अंगात ताप असल्यानं तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती घराबाहेर पडली. तिनं मनातल्या मनात हिशोब केला. आमचं पार्ला ऑफिस ते नानावटी 10 मिनिटं, रिपोर्ट घेण्याकरिता 10 मिनिटं, नानावटी ते पार्ला फाटक 10 मिनिटं, 30, फार फार तर 40 मिनिटं. तिच्याकडेही जेमतेम तेवढाच वेळ. टॅक्सीनं जावं तर ट्रॅफिकमध्ये अडकण्याची जास्त भीती. त्यापेक्षा ट्रेनच बरी म्हणून ती ट्रेननंच निघाली. ट्रेनमध्ये बसून फक्त देवाचाच धावा करत होती ती. तिच्या त्या अवताराकडं बायका विचित्र नजरेनं पाहत सुद्धा होत्या. ट्रेन स्टेशनवर पूर्णपणे थांबायचीही वाट न पाहता तिनं प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि ती जीवाच्या आकांतानं धावू लागली. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती त्या तापातही पळू शकत होती. फाटकाच्या अगदी जवळ आल्यावर तिला मी दिसले. तिनं हाक सुद्धा मारली, पण ती मुळी तंद्रीतच होती. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार सासूबाईंना कॅन्सर आहे या धक्क्यातून मी अजून बाहेरच आले नव्हते. रोज फाटक क्रॉस करायची सवय असल्यानं मी बंद फाटक न पाहताच पुढं गेले आणि ट्रॅक क्रॉस करायला जाणार तेवढ्यात नंदिनीनं धावत येऊन माझ्या दंडाला धरून खसकन मागं ओढलं होतं. तो हिसका इतका जोरदार होता की त्यामुळं आम्ही दोघीही ट्रॅकच्या बाजूला पडलो आणि डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच ट्रॅकवरून फास्ट ट्रेन धडधडत गेली. माझ्या समोरून माझा मृत्यू चालता झाला होता. अगदी असं नव्हे तर त्याला नंदिनीनं पळवून लावलं होतं. मग बरीच जण मदतीला धावली. खरचटण्यापलीकडं आम्हाला काहीच झालं नव्हतं. थोड्या वेळानं आम्ही सावरलो. मला नंदिनीचा अवतार पाहवत नव्हता. नंदिनी, तुला बरं वाटत नाहीये का? मी म्हणलं. ते जाऊ दे ग, तू व्यवस्थित आहेस ना, ह्यातच मी खुश आहे. अगं तरीही सांग, तुझी तब्येत खालावलेली दिसतेय.
टायफॉइड म्हणाले डॉक्टर. आणि तरीही तू धडपडत आलीस. अगं, न येऊन चाललं असतं का? तुला माहीत आहे ना माझ्या स्वप्नांचं. काय पाहिलंस या वेळेला स्वप्नात? हेच की तुझ्या हातात एक कागद आहे आणि तू तो वाचत वाचत फाटकाच्या दिशेने जात आहेस. मी तुझ्या आणि रेल्वे फाटकाच्या मध्ये एक लाल झेंडा घेऊन उभी आहे. हे असलं स्वप्न पडल्यावर मी स्वस्थ बसू शकेन का ग? 20 वर्षापूर्वींची ती गोष्ट मला आठवली आणि आताही माझ्या अंगावर काटा आला. त्यावेळेला नंदिनी होती म्हणूनच आज मी जिवंत होते. म्हणूनच नंदिनी करता 15 दिवस रजेवर राहणं त्या मानानं काहीच नव्हतं. आज माझी रात्रपाळी होती. मी रात्री 9:30च्या दरम्यान तिथं गेले. मला बघून तिची बहीण निघाली. मी तिला सोडायला म्हणून बाहेर आले. दिवसभराची नंदिनीच्या तब्येतीची विचारपूसही मला करायची होती. का कोणास ठाऊक, पण आज ताई जाम अस्वस्थ आहे, असं तिची बहीण म्हणाली. का? काय झालं? काय कोण जणे, पण नेहमीची ताई नाहीही. तू जरा बोलून बघतेस का? कदाचित तुला सांगेल ती. बरं, बघते. तू आता काळजी करत बसू नकोस, नीट जा, असं मी तिला म्हणलं. ती गेली. मी नंदिनीशी गप्पा मारत बसले. झोप आली असेल तर झोप हं, मी उगाच म्हणलं. छे ग, दुपारी 2 तास झोपले होते. आता कुठली झोपतीये मी? हो ना, मग बसू बोलत. आज शेजारच्या बाईंचाही डिस्चार्ज झालाय, त्यामुळं जास्त बसलो तरीही चालेल. शिल्पा, अगं आज खूप विचित्र स्वप्न पडलं मला. आणि खरं सांगू, वैतागले बघ मी आता ह्या स्वप्नांना. त्यांचा अर्थ लावता लावता डोक्याचा भुगा होतो बघ कधी कधी. कधीतरी अर्थ लागत नाही, ती गोष्ट घडून जाते आणि मग लक्षात येतो स्वप्नाचा अर्थ. अशा वेळेला खूप गिल्टी पण वाटतं ग. अगं, असं मुळीच वाटून घेऊ नकोस. तुझ्या परीनं तू किती प्रयत्न करतेस हे माहीत नाही का आम्हाला? एक प्रकारची समाजसेवाच आहे ही. देवाची देणगी ग, दुसरं काय. मी आपली निमित्त मात्र. काही जण ऐकतात, पण काही जण दुर्लक्षही करतात माझ्या सल्ल्याकडं. तेव्हा मात्र मी काहीच करू शकत नाही. मग खूप त्रास होतो ग ह्या सगळ्याचा, असं ती म्हणली. आता एवढा का विचार करतेयस? नुकतं काही स्वप्न पडलंय का? मी जरा चाचपून पाहिलं. मनातलं सारं बाहेर पडायलाच हवं, निदान ह्या बीपीच्या आजारात तरी. हो, आजच दुपारी. आणि आजही मला त्या स्वप्नाचा अजिबात अर्थ लावता येत नाहीये ग, ती म्हणली. बरं, मला सांग, मी प्रयत्न करते. हो, सांगते. खरं तर सांगायलाच हवं म्हणा, कारण त्या स्वप्नात तूही आहेस. मी आहे? सांग ना, काय पडलं स्वप्न? नाही म्हणलं तरी माझ्या छातीत सुद्धा धडधडलंच. आता काय माझ्या पुढ्यात वाढून ठेवलं होतं? कुठलं संकट माझ्यावर येणार होतं? तसं संकटच कशाला यायला हवं म्हणा, तिला चांगल्या गोष्टींचंही दृष्टांत होतच होते की. मी गरोदर होते तेव्हा माझा रिपोर्ट यायच्या आत तिचा अभिनंदनाचा फोन आला होता. पण आता तिच्या कपाळावरची आठी काही वेगळंच सांगत होती. अगं सांग ना, तिची परत तंद्री लागली म्हणून मी तिला हलवलं. हो, सांगते ना. स्वप्नात ना तू अशी कॉटवर झोपली होतीस. मी तुझ्या जवळ आले आणि तुला हलवून जागं केलं. माझ्या हातात जे काही होतं ते मी तुझ्याकडे दिलं. जे काही मी तुला दिलं ना, ते काय होतं ते मला दिसलं नाही, किंवा दिसलं असलं तरी आठवत देखील नाही. बास, एवढंच? हो, नंतर फक्त तुझा चेहरा दिसला मला. सर्वात काळजीची गोष्ट म्हणजे तो चेहरा खूप चिंताक्रांत दिसत होता. आता काय लावायचा ह्या स्वप्नाचा अर्थ? मी तुला काय दिलं असेल की ज्यामुळं तू एवढी काळजीत पडलीस?
विचार करून करून थकले ग मी, असं तिनं सांगितलं. हे कसलं स्वप्न, विचित्र, अर्थहीन. काय घडणार होतं असं की ज्यानं मी चिंतित होणार होते? सध्या तरी माझ्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं. तिच्या स्वप्नात मी टेन्शनमध्ये होते म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट असणार ना. मीही थोडी काळजीत पडले, पण तिला ते जाणवू नये म्हणून मी म्हणलं, एवढंच ना? अगं तू, मी आणि टेन्शन म्हणजे नक्की ऑफिसचंच काहीतरी असणार. तू असं कर, आता शांतपणे झोप. कदाचित परत पुढचं काही दिसेल बघ स्वप्नात रात्री. नाही ग, परत नाही दिसत काही पुढचं. अशी स्वप्न एकदाच पडतात. आता काही घडेल ना तेव्हाच कळेल ह्या स्वप्नाचा अर्थ. मला तिच्या डोळ्यांच्या कडेला थोडं पाणीही दिसलं. तिची खूप दयासुद्धा आली. ही कसली दैवी देणगी. कदाचित ह्यामुळंच तिच्या मागं हाय ब्लड प्रेशर लागलं होतं. जगताना, आपली दुःख पचवताना, त्यातून ताऊन सुलाखून निघताना जड जातं आपल्याला. आणि हिच्या बिचारीच्या डोक्यावर तर स्वतःबरोबरच दुसऱ्यांची पण टेन्शन्स. तरीही तिला त्रास होऊ नये म्हणून मी चक्क विषय बदलला. जवळजवळ 11:30 वाजले झोपायला. तिला लावलेलं सलाईन संपत आलं म्हणून मी नर्सला बोलावून दुसरं सलाईन लावून घेतलं. आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस, जे काही होणार असेल ना त्याला आपण सामोरं जायचं, अशी तिची समजूत घातली. आणि मी दिवा मालवला. गोळ्यांमुळं असेल कदाचित, पण थोड्या वेळानं तिला झोप लागली. पण मी मात्र जागीच होते, त्या स्वप्नाचा विचार करत. कुठलीच संगती लागत नव्हती. तिनं मला ते काय दिलं होतं की ज्यामुळं मी एवढी चिंताग्रस्त झाले होते? ऑफिसचं काही असेल का? पण आता तर आम्ही वेगवेगळ्या ऑफिसात होतो. कदाचित तिची माझ्या ब्रँचमध्ये किंवा माझी तिच्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर तर नसेल. मग तिच्या कामाची जबाबदारी माझ्यावर येणार असेल. आमचं भांडण तर होणार नसेल. पण तसं तर शक्यच नव्हतं. मग काय? घरचं. पण ते तरी काय? कधी कधी ना विचारांना, कल्पनांना काही मर्यादा असतात. एका ठराविक गोष्टीच्या पलीकडं आपले विचार जाऊच शकत नाहीत. तसंच माझंही झालं होतं. माझी चुळबुळ चालली होती. मी अस्वस्थ झाले होते. 4-5 वेळा तरी बाथरूमला जाऊन आले असेन. कूस तर किती वेळा बदलली त्याची गणतीच नाही. नंदिनीच्या स्वप्नाला नक्कीच काहीतरी अर्थ होता. तिचं अस्वस्थ होणं साहजिक होतं. त्या पडणाऱ्या स्वप्नापेक्षा त्याचा अर्थ न कळण्याचा तिला जास्त त्रास झाला होता. आणि तिच्याबरोबर मला सुद्धा. कारण शेवटी जे काही होणार होतं त्यात आम्ही दोघीही सहभागी असणार होतो. साधारण 2च्या दरम्यान विचारांच्या श्रमामुळं किंवा इतर कशामुळं पण मला सुद्धा झोप लागली. आणि पहाटे 5च्या दरम्यान मी ताडकन जागी झाले तरीही माझा ऊर धपापत होता. माझा गाऊन घामानं पूर्ण चिंब झाला होता. घसा कोरडा पडला होता. त्या भयंकर स्वप्नानं मी जागी झाले होते. स्वप्नात मी आणि नंदिनी समुद्रावर गेलो होतो. मस्त हसत खिदळत होतो. आधी वाळूवर फिरलो आणि मग समुद्राच्या पाण्यात गेलो, गंमत म्हणून. लाटा मोठ्या होत्या म्हणून आम्ही एकमेकींचा हात घट्ट धरला होता. तेवढ्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच एक मोठी लाट आली आणि त्यातच आमचे हात सुटले. ती लाट नंदिनीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ लागली. मी तिला ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती माझ्या हातालाच लागली नाही. एका क्षणात ती त्या लाटेबरोबर नाहीशी झाली होती. मी स्वप्नातून बाहेर आले आणि तशीच चाचपडत उठले. सर्वात आधी दिवा लावला आणि नंदिनीजवळ गेले. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नंदिनीच्या तोंडातून फेस येत होता. तिचे डोळे उघडे होते आणि ते डोळे मात्र निष्प्राण होते. तिचा श्वास थांबलेला होता. तिला तसं पाहून मी सुन्न झाले.
तिच्या कालच्या स्वप्नाचा अर्थ मला आता लागला होता. नंदिनी तिची दैवी देणगी मला देऊन निघून गेली होती, कायमची. कथा आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.